नमस्कार, मी धनश्री घेगडे. मी ग्रंथ खोडदे. आज माझा बाबा आणि इचा भाऊ आम्हाला कोरडं चिकन करून दाखवणार आहे. हा माझा भाऊ प्रसाद खोडदे. नमस्कार मंडळी. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सुकं चिकन बनवताना बघितलं असेल. कोण मालवणी पद्धतीचं बनवतं, कोण कोकणातलं बनवतं, कोण खानदेशातलं बनवतं, कोण घाटाच्या वरचं बनवतं, कोण घाटाच्या खाली बनवतं. मी तुम्हाला दाखवतो कोरडं चिकन, जे पारनेर तालुक्यामध्ये बनवलं जातं बिना पाण्याचं, जे फक्त तेलावर वापरलं जातं. आता ही सुरुवातीला आपण याला आलं लसूण पेस्ट ठेवून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. चला आपण बघूया याची कृती. या आपण आधी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापत ठेवलं. सध्या तेल तापवायला थोडा वेळ जाईल, तर तुम्ही लक्षात घ्या आपल्याला लागणारे मसाले. तेल तापेपर्यंत मसाले बघून घ्या. जिरा पावडर, धना पावडर, हळद, लाल तिखट. फोडणीसाठी कांदा, लसूण, कढीपत्ता आणि वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग आणि ही आलं लसूण पेस्ट. तेल तापलंय आपलं. आता सुरुवातीला आपण लसूण टाकत आहोत. नंतर कढीपत्ता, थोडा लसूण आणि कढीपत्ता भाजून झाला हे बघा. कढीपत्ता आणि लसूण भाजलाय आपला. आता त्यामध्ये आपण टाकत आहोत बारीक चिरलेला एक कांदा. शक्यतो कसं असतं, काही लोकांना कांदा जास्त आवडत नाही, काही लोकांना कांदा आवडतो. आमच्या घरात मात्र कांदा खूप आवडतो, म्हणून आम्ही कांदा फोडणीला जास्त वापरतो कधी. आणि कांदा चांगलाच असतो कधी खायला, त्यामुळे नक्की असावा. लसणाचा थोडा माझा कधीही चांगला. कांद्याला थोडं लालसर होऊन द्या. हे बघा आपला कांदा लालसर झालेला आहे जाऊन. आता यामध्ये आपण टाकत आहोत आलं लसूण पेस्ट. एक चमचा घ्यायचा आपण, जो पोहायचा असतो तो. चटके बसतात हाताला तेलाचे. पण कसं आहे ना, आधी हाताला चटके मग मिळते भाताला. कसं आहे ते. आलं लसूण पेस्ट आपली झालेली आहे व्यवस्थित. आता आपण यामध्ये टाकत आहोत शरीराला पौष्टिक असं गुलाबी मीठ. मी तर सगळ्यांना सांगेन तुम्ही हेच मीठ खा. चवीपुरतं मीठ टाकायचं. एक लक्षात ठेवा, आपण हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावलेली आहे, त्यामुळे मीठ वापरताना थोडं कमीच. शक्यतो मीठ कमीच खा, म्हणजे बीपीचा त्याला त्रास होणार नाही, रक्तदाबाचा हे होणार नाही, त्रास होणार नाही. चला आता आपण टाकूया थोडीशी हळद, थोडासा जिरा मसाला, धना पावडर, आणि हा स्पेशल घाटी मसाला. थोडा तिखट आहे, ज्यांना तिखट आवडतं त्यांनी जास्त टाकावा, ज्यांना तिखट कमी पाहिजे त्यांनी कमी टाका. हे झाल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्या. मला तरी सुगंध चांगला येतोय, तुम्हाला तर व्हिडिओ करून सुगंध येणार नाही, त्याच्यात तुम्हाला करावी लागेल ही रेसिपी. आणि आवडली तर नक्की सगळ्यांना शेअर करा. थोडा वेळ आपण जरा हे सगळं शिजवून घेऊया. जास्त नाही हो, 1 मिनिट फक्त, 1 ते 1.5 मिनिट, जास्त वेळ नाही लावायचा. भूक पण लागलेली असते माणसांना.
मला मी केलेली आहे म्हणून भूक आवडते. तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आता हा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर हे मी शक्यतो हे बोनलेस पीस घेतलेले आहेत. ज्यांना विथ बोन खायचं आहे ते विथ बोन सुद्धा खाऊ शकता. आणि शक्यतो विथ बोनच का, कसं आहे आता माझा भाचा, भाची, मुलगा, मुलगी ह्या सगळ्यांना बोनलेसच पाहिजे म्हणून बोनलेस. मलाही बोनलेसच आवडतं. हाडाचे पीस मला आवडत नाही, ते चावायचा कंटाळा येतो. या बघा, व्यवस्थित परतून घ्यायचं याला. आणि आपण कसं त्याच्यात पाणी घालणार नाही, जे काय वाफेवरच करणार आहोत. कढई गरम झाली राव, खरंच चटका बसला एकदा, पण ते दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये. म्हणूनच एक लक्षात घ्या, हे चिकन तुम्ही बनवून हप्ताभर सुद्धा खाऊ शकता, कारण की याच्यात पाण्याचा वापर अजिबात नाही. एकदा बघून घ्या, पुन्हा असं नको व्हायला तुम्ही मिक्स केलंय, बघितलं काय ते मिक्स केलंय आपण कसं दिसतंय ते. कारण हे आता आपण शिजवायला ठेवणार, याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि ह्यालाच पाणी सुटणार आणि ह्याच्यातूनच ते चिकन शिजलं जाणार. हीच रेसिपी खायला खूप छान लागेल. तुम्ही कधीच खोबऱ्याचा वापर करणार नाही. असंच मटण पण बनवायचं, असंच अंड पण बनवायचं, खायला खूप छान लागतं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी यावरती थोडा वेळ झाकण ठेवतो आणि शिजवून घेतो. एकदा बघूया कुठपर्यंत आलंय आपलं घाटावरचं कोरडं चिकन. वास आलाय, मस्त आलाय, स्मेल, सुगंध एकदम. एकदा बघा, तुम्हाला दाखवतो कसं तेल सुटलंय ते. याच्यामध्ये बिना पाण्याचं आहे आणि हे हप्ताभर खाऊ शकता. एकदा याला मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही, बिना खोबऱ्याचं, बिना टोमॅटोचं हे कोरडं चिकन. ही आमच्या घाटावरची खास पद्धत आहे खाण्याची. अजून थोडा धीर द्या, अजून थोडं शिजू द्या त्याला. शिजल्यावर मग आपण बघू काय करायचं ते. हा, आपली शेवटची स्टेप. नाही असं नका, असं बघा, वाफ बघा ना, वाफ, आणि मग चिकन. कॅमेरामॅन थोडा झूम करू. पाहिलं, थोडी सावली येते, पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे. नंतर बघू आपण. 2 मिनिटं थांबा. कढई गरम आहे, पकड घ्यावी लागेल. 2च मिनिटं थांबा. हा, घेतली. हे बघा चिकन, सुंदर एवढा वास सुटलाय ना, काय सांगू तुम्हाला. आता हे सगळं झालेलं आहे. मग आपण आपला गॅस बंद करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायला विसरलो ते, हे चिकन करायला कमीत कमी 20 मिनिटं जातात. हो, पण हे चिकन करण्यासाठी झाल्याच्या नंतर मला करायला लागणारी कामं दाखवतो. या इकडे या. ही जी भांडी आहेत ना, ही सगळी मलाच घासायची आहेत. हा, काय सांगू तुम्हाला माझी अवस्था. लग्न करून पस्तावा, लय पस्तावा. बायको काय कामाची नाही, हाताने करून खायची वेळ आली. चला गार्निशिंग करूया. कोथिंबीर, खायला तयार झालंय. 1-2च मिनिटात तुम्हाला दाखवतो कसं लागतंय ते. चला आता बघूया बनवलेलं चिकन कुणाकुणाला आवडतंय. घरात घेतलंय, बघते, खातील आवडीने. पहिल्यांदा नाही माझा तसा, मी खूप वेळा बनवलाय. स्वयंपाक मला सगळाच येतो. व्हिडिओ पाहिलाय माझा स्वयंपाक करताना. बघूया काय होतं ते. हे बघा चिकन. कोथिंबीर आधीच टाकले म्हणून टाकणार नाही. माझा पोराला काही कोथिंबीर आवडत नाही जास्त. हां, आणि हे लिंबू. चला, ज्याने एक व्हिडिओची सुरुवात केली त्याला चिकनची टेस्ट करायला दिला सगळ्यात आधी. माझे सुपुत्र ग्रंथ प्रसाद खोडे. ग्रंथ
हे खाऊन बघ कसं वाटतं ते सांग. प्लेट हातात पकड. कसं झालंय नंतर? चिकन अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही पण घरी करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं झालंय. तुम्हाला तर आमची तेव्हा आता कळणार नाही कारण की आम्ही व्हिडिओ काढले, पण तुम्ही पण नक्की करा घरी. घाटावरची चव आली याला म्हणून येणार आम्ही कोरडं चिकन मला आवडतं. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. नमस्कार. तुम्ही मगाशी बघितलं असेल दोघांनी सुरुवात केलेली व्हिडिओची. एक माझी बहीण धनश्री घेगडे, नमस्कार. दुसरा मुलगा ग्रंथ खोडदे, ही माझी पोरगी श्रीजा खोडदे आणि ही माझी भाची कृपा घेगडे. आता तुम्ही बघितलं असेल रिव्ह्यू ग्रंथचा. आता त्याच्या आत्याचा बघूया. चांगलं आहे का ते? खरंच खूप छान झालं. तुम्ही चांगलं सुद्धा हे झालं? ट्राय करा. कोरडं चिकन, घाटावरचं स्पेशल कोरडं चिकन. माझ्या दादाने तर खूप छान केलेलं आहे. तुम्ही पण करून बघा आणि जाऊ द्या. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब हे बघा चिकन खायला बसतात माझी भाची. हे बघा खादाड बोका आमचा, माझी श्री, माझी लक्ष्मी. बाळा कसं झालंय? मोठ्याने बोल ना बाळा. छान झालंय. आणि तुला आवडलं चिकन बाबाने केलेलं? अरे वा.